रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। संपत्ती असताना त्याच्याबरोबर अंतकाळी काय जाऊ शकलं सांगा ना। मग संपत्तीचा अंतकाळात काही उपयोग आहे का? काही नाही। रावणाच्या संपत्तीमधून एवढ्या अमाप संपत्तीतून त्याच्या जर काही गेलं नसेल, त्याच्या संपत्तीपुढे आपली संपत्ती काय? महाराज घरी आम्ही खसखस म्हणतात तसं समुद्रामध्ये पडलेला खसखशीचा दाणा। समुद्र कुठं, खसखशीचा दाणा कुठं? आपली संपत्ती खसखशीसारखी, रावणाची संपत्ती समुद्रासारखी जर असेल तर त्या समुद्रासारख्या संपत्तीतून रावणाला अंतकाळात जर संपत्ती सोबत जाऊ शकली नाही तर मग आपल्या सोबत काय यायचं? महाराज सगळं जिथल्या तिथं राहतं। मग तेथे नचडे काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई। तुकाराम महाराजांनी सांगितलं आपल्याला हे सगळं इथंच राहून जातं। धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा। शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलं एकट्या जीवाला कर्म घेऊन जावं लागतं। संपत्ती घरातच राहून जाते। जनावरावर विश्वास ठेवला आपण, जनावर गोठ्यातच राहून जातं। बायकोवर विश्वास ठेवला, बायको घराच्या दरवाजापर्यंत पोहोचवायला येते। बाकीच्या मित्र परिवारावर आपण विश्वास ठेवला, सोयऱ्या धायऱ्यावर विश्वास ठेवला, हे स्मशानापर्यंतच येतात। स्मशानाच्या पुढे यायची कोणाची तयारी नाही। आपल्याला स्मशानाच्या पुढे पोहोचवायला आलेला कोणी माहिती नाही, आपल्याला कळत नाही। पण शास्त्राने स्मशानाच्याही पुढे येणारा एक बहादर शोधून सांगितला, तो आपला देह आपल्याला स्मशानाच्या पुढे चितेपर्यंत पोहोचवायला येतो। पण चितेत तो राहून जातो आणि चितेच्या पुढे मात्र एकट्या जीवाला आपलं कर्म घेऊन जावं लागतं। अंतकाळात मदतीला येत नाही। पशुपक्षी आपल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, तेही अंतकाळात मदतीला येत नाही। आणि कोणी मित्र परिवार म्हणा, संबंधी म्हणा, नातेवाईक म्हणा, बायका मुलं म्हणा, गावातली मोठी माणसं, प्रतिष्ठित माणसं म्हणा, याच्यातलं कोणी अंतकाळामध्ये आपल्या मदतीला येतं का? सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली। कोणी आपल्याला सोडवायला येत नसतं, अंतकाळात कोणाचीही मदत नसते। हा विचार संतांनी सांगितलेला लक्षात घ्या। आता हे संसारातले कोणी अंतकाळात मदतीला येत नाहीत। परमार्थात संतांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला तो देव बघा, आणि ज्या संतांवर विश्वास ठेवला ते संत बघा, यांच्या अंतकाळात मदत होते की नाही हे जर पाहिलं तर देवही सोडवायला येतो आणि संतही सोडवायला येतात, असं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं बरं का। त्याच्याबद्दलची उदाहरणं सांगून विचार सांगायचा आहे। एकदा प्रेमाने भजन करा, पुढचा विचार थोडक्यात सांगतो। बरोबर
पायी हा माझा विश्वास. सर्व भावी दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करे. जगद्गुरु संत श्री श्री तुकाराम महाराज या भंगातून आपण विश्वास कुठे ठेवावा हे आपल्याला कळालं पाहिजे. याच्याकरता त्यांची विश्वासाची जागा दाखवतात. महाराजांनी सांगितलं माझा विश्वास संतांच्या चरणावर आहे. साधू पुरुषावर मी विश्वास ठेवतो. आपण संसारात ज्याच्यावर विश्वास ठेवतो हे अंतकाळात कोणी मदतीला येत नाही. संतांनी जिथे विश्वास ठेवला तो देव आणि संत महात्मे आपल्या मदतीला येतात. आता आपण प्रमाण पाहिलं. सोडविना राजा देशीचा चौधरी ते ज्या अभंगातला आहे त्या नको नको मना गुंतू माया जाळी या अभंगावर बाकी कोणी जरी सोडवायला येत नसलं तरी देव सोडवायला येतो हे सांगितलं की नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. चक्रपाणी वाचून या. एका चक्रपाणीशिवाय चक्र हातात धारण करणारा भगवान महाविष्णू परमात्मा त्याच्याशिवाय दुसरा कोणी सोडवत नाही. याचा अर्थ देव सोडवतो. देवाला सोडून दुसरा कोणी सोडवत नाही बरं का. या भंगाला पहिलं चरण ध्रुवपद म्हणायचं. त्याचं कारण असं आहे ध्रुवपद शब्दाचा अर्थ ध्रुव तारा असतो आणि त्याच्या भोवताली सप्तऋषीचे तारे प्रदक्षिणा जसे घालतात तसं अभंगातलं जे चरण त्याच्या भोवताली बाकीचे सगळे चरण फिरू शकतात त्या चरणाला म्हणायचं ध्रुवपद बरं का. त्याच्यामुळे ध्रुवपद या अभंगात जर विचार केला काळाची एवढी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप वगैरे वगैरे पुढचा जो विचार आहे की नाही तो सगळा फिरणारा विचार आहे. आणि महत्वाचा विचार कोणता मना तू माया जाळात गुंतू नको हा पहिला शरणात आला म्हणून ते ध्रुवपद आहे. हरिपाठाला 27 अभंगाला ध्रुवपद एकच एका प्रत्येक अभंगातलं दुसरं चरण काढून ध्रुवपद म्हणायचं तसं नाही. हरिमुख्य म्हणा हरिमुख्य म्हणा कारण त्या एकाच विचाराच्या भोवताली 27 अभंग फिरतात म्हणून त्याला ध्रुवपद म्हणायचं असा प्रकार असतो बरं का. जाऊ द्या तो विषय आपला नाही. हा चक्रपाणी असलेला परमात्मा सोडवतो. देवाशिवाय कोणी सोडवत नाही. एका चक्रपाणी वाचोनिया तुला सोडविना कोणी हे महाराजांनी तिथं सांगितलं. आता संताशिवाय कोणी सोडवत नाही याच्याकरता प्रमाणे सांगतो. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी इष्टमित्र स्वजन सखे हेतो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभपाठ जाचणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. एका चक्रपाणी वाचोनी सोडविना आणि एका सद्गुरु वाचोनी सोडविना हे दोन प्रमाण जर आपण पाहायला लागलो तर देवच सोडवतो आणि संतच सोडवतो. दुसरा कोणी काळाच्या तडाख्यातून सोडवत नाही. पाहणं झालं तसं उदाहरणानं जर पाहायचं झालं तर देव सोडवतो याच्याकरता उदाहरण आहे मार्कंडेय ऋषीचं आणि संत काळाच्या तडाख्यातून सोडवतात याच्याकरता उदाहरण आहे सच्चिदानंद बाबाचं. मार्कंडेय ऋषीची कथा अशी आहे. मार्कंडेय ऋषीच्या वडिलाचं नाव होतं मृकंडू आणि मृकंडूचा मुलगा म्हणूनच त्यांचं नाव मार्कंडेय बरं का. ते मृकंडू ऋषी त्यांना संतती नव्हते म्हणून त्यांनी भगवान शंकराची आराधना केली. 100 वर्ष तप झालं. शंकर प्रसन्न झाले. शंकराने विचारलं मृकंडू ऋषीला काय पाहिजे बाबा कशा करता तपश्चर्या करता. मृकंडू ऋषीने सांगितलं मला एक संतती पाहिजे एक मुलगा पाहिजे मुलगा द्या. मुलगा द्या म्हणल्यावर भगवान शंकराने सांगितलं 2 विकल्प आहेत म्हणा. तुम्हाला मुलगा कसा पाहिजे याच्याबद्दलचा विकल्प मला सांगा कसा मुलगा देतो. तुम्हाला 100 वर्ष जगणारा मुलगा पाहिजे का 16 वर्षाचाच आयुष्य असलेला मुलगा देऊ. 16 वर्षाचं आयुष्य असेल पण तो सद्गुणी असेल ज्ञानी असेल आणि 100 वर्ष जगणारा मुलगा जर मागितला तर तो दुर्गुणी असेल आणि अज्ञानी असेल म्हणजे कसा मुलगा मागता. मृकंडू ऋषीने सांगितले मी ऋषी आहे
आणि त्याच्यामुळे माझ्याकडे सद्गुणी आणि ज्ञानी असा मुलगा आला पाहिजे. 16च वर्ष जगू द्या, पण मला ज्ञानी मुलगा द्या असं भगवंताला त्याने सांगितलं. देवाने तथास्तु म्हणून सांगितलं. परमात्मा निघून गेले. मृकंड ऋषीच्या पोटी मुलगा जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं मार्कंडेय. या मार्कंडेय सगळे सद्गुण पोरग चांगलं लहानाचं मोठं व्हायला लागलं. तसं एक एक चांगले गुण जगाला दिसायला लागले. ज्ञान संपादन केलं त्या पोरानं. बापाला आनंद झाला. पण 15वं संपवून पोराला 16वं लागल्यापासून मायबापाच्या चेहऱ्यावरचे भाव कमी जायला लागले. मायबापाला चिंता दिसायला लागली. त्या मार्कंडेयाला वाटलं, रोज माझ्याशी आनंदानं बोलणारी माझी आई, रोज माझ्याशी समाधानानं गप्पा गोष्टी करणारे माझे वडील, पण अशामध्ये माझ्याकडं बघितलं की यांना डोळ्यात पाणी का येतं, माझ्याकडे बघितल्याच्या नंतर यांच्या जीवात कालवा कालव व्हायला लागली, असा यांचा चेहरा कालाभुला का होतो काही कळेना. 1 महिना गेला, 2 महिना गेला, दुसरा गेला, तिसरा गेला. चिंता वरचढ वाढताना दिसायला लागली. मार्कंडेयाने मायबापाला समोर बसवलं. समोर बसून विचारलं, बाबा काय झाले सांगा. इतके दिवस आनंदानं माझ्याशी व्यवहार करणारे तुम्ही 2-3 महिन्यापासून पाहतो, मला पाहिलं की डोळ्यात पाणी येतं, माझ्याकडे पाहिलं की तुमचं मन असं बेचैन होतं, काय कारण आहे सांगा. माझी शपथ हे सांगितलं पाहिजे. आणि शपथ घालून मार्कंडेयाने विचारल्यामुळे बापाला सांगावं लागलं. बापाने सांगितलं, बाबा असं असं आहे, तुला शंकराच्या कृपेनं आम्ही प्राप्त करून घेतलं. शंकराने सांगितलं होतं 16च वर्ष तुझं आयुष्य 16वं लागलंय बाळा. त्याच्यातले 2-4 महिने गेले. 8 महिन्याच्या नंतर तू मेलास की आम्ही काय करायचं या चिंतेत आम्ही आहोत. ही चिंता आम्हाला सतावायला लागली. मार्कंडेयाने सांगितलं, असे का, शंकराच्या कृपेनं माझा देह जर निर्माण झाला असेल तर शंकराच्या कृपेनंच याचं आयुष्य वाढवून घेतो. मार्कंडेयाने सांगितलं. ते समुद्राच्या काठावर गेले. भगवान शंकराचं लिंग निर्माण केलं वाळूचं आणि तिथं राहून मृत्युंजयाचा जप ते करायला लागले. चंद्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः. मी भगवान शंकराचा आश्रय करून राहतो. यम मला काय करेल, किन्नो मृत्यू करिष्यति, मृत्यूचा मला भय काय, अशी प्रार्थना करत मार्कंडेय बसले. आयुष्य ज्या दिवशी संपलं त्या दिवशी मार्कंडेयाला उचलण्याकरता यमाने दूत पाठवले नाहीत. यम म्हणायला लागले, अरे बाबा एवढी उपासना करणारा हा ज्ञानी माणूस आहे, दूतालाच पाठवून काही उपयोग नाही, आपण स्वतः जावं. म्हणून यम आला. यमानं पाश टाकले आणि आता मार्कंडेयाला उचलायचं. एवढ्यात मार्कंडेयाने भगवान शंकराच्या लिंगाला गाढ आलिंगन दिलं आणि सांगितलं, देवा आता माझं रक्षण करा. मला माझ्या स्वतः करता जगायचे समजू नका. माझ्या मायबापासमोर मी जर मेलो तर त्यांना जी दुःखाची यातना होणार आहे ती बघवणार नाही. यासाठी म्हणून मी म्हणतो माझं आयुष्य लांबवा देवा. भगवान शंकर प्रगट झाले. शंकराने आम्हाला परत पाठवलं आणि परत पाठवून मार्कंडेयाला विचारलं, काय पाहिजे मार्कंडेया. आई बापाच्या आधी मरण नको. एवढं मार्कंडेयाने मागितल्यावर देवाने सांगितलं, आई बापाच्या आधी काय बाबा, तुला कल्पाचं आयुष्य देतो. 1 कल्पाचं आयुष्य. 1 कल्प म्हणजे 1 कल्पाचं आयुष्य म्हणजे किती असतं गणित करता का. मी सांगतो, गुणाकार करून तुम्ही बघा किती वर्ष होतात ते. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 4 युगाची मिळून संख्या होते 41 लाख वर्ष. किती? 4 युगाची संख्या आहे 41 लाख. त्याला 71 गुणा, मग 1 मनवंतर होतं आणि त्याला पुन्हा 14 गुणा, मग कल्प होतो. एवढी वर्ष मार्कंडेयाचं जे आयुष्य झालं ते कशाच्या कृपेने झालं सांगा. देवाने त्यांना अंतकाळात मदत केली म्हणून मार्कंडेयाला एवढं आयुष्य लाभलं. विठ्ठल